नक्षलवाद्यांच्या कुरापतीला वीर सुपुत्राचे चोख उत्तर, कमांडो दिनेश राऊत यांचे अदम्य साहस। दिल्लीच्या एम्समध्ये वीरपुत्राची मृत्यूशी झुंज यशस्वी, एक पाय गमावला पण जिद्द हरली नाही। कर्तव्य बजावताना प्राणांची पाहुती देण्याची जिद्द बाळगणाऱ्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील झाडा येथील राऊत कुटुंबाच्या सुपुत्राने सीमेवर अदम्य साहसाचा परिचय दिला आहे। कोब्रा कमांडो दिनेश गणेशराव राऊत झारखंडमधील चाईबासा जंगलात नक्षलविरोधी मोहिमेवर असताना नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंगाचा भीषण स्फोट झाला। या स्फोटात दिनेश यांचा डावा पाय छिन्न विछिन्न झाला। मात्र रक्ताच्या थारोळ्यात असतानाही त्यांनी डगमगून न जाता प्रथम आपल्या सहकारी जवानांना सुरक्षित स्थळी पोहोचवले। त्यांच्या या विलोभनीय शौर्यामुळे मोठी जीवितहानी टळली। तात्काळ एअरलिफ्ट करून त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचा एक पाय कापावा लागला असला तरी त्यांची प्रकृती आता स्थिर आहे। संपूर्ण गावातून या वीरपुत्राच्या जिद्दीला आणि राऊत कुटुंबाच्या देशसेवेच्या व्रताला मानाचा मुजरा केला जात आहे। त्याच संदर्भात त्यांचे लहान भाऊ व आर्मी जवान नितेश राऊत यांच्याशी संस्काराचा जनवादने बातचीत केली आहे। दादा आपल्या ICU ला असतील ना सध्या? हो, ICU ला। ऍक्च्युअल काय परिस्थिती झाली आहे या संदर्भात सांगू शकाल का तुम्ही? ऍक्च्युअल घटना तर हे कोब्रावाले यांचे 1-2 दिवसा पहिलेच एक मला वाटते 20 तारखेला याची एक टीम निघाली होती सर्च ऑपरेशनसाठी। बरं, चाईबासा जंगल आहे झारखंड मध्ये। हो, त्या जंगलामध्ये एक आता ऍक्च्युअली ते जंगलातलं अंदाज नाव नाही आठवत काय त्या पेपर मध्ये। बरं, त्या जंगलामध्ये टीम निघाली होती। बरं, पहिला दिवस निघाला याचा असा आणि दुसऱ्या दिवशी हे सर्च करता मतलब परत पुढे जात होते। हो, तर यांच्यावर एक ID ब्लास्ट झाली आहे। ID ब्लास्ट केली याच्याकडून नक्षलीकडून। ID म्हणजे इम्प्रोवाइज एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस असते तो, एक बमच असते तो, मॅनमेड बनवलेला असते। आणि एक हे मॅनमेड ID होती। बरं, मॅनमेड ID जसे व्यक्तीनं कोणता व्यक्ती ID प्लांट केली रस्त्यावर आणि दूर जाऊन बसला, एका छुपा लपून बसलेला आहे तो, लपून बसला आणि बस जशी टीम आली त्या रस्त्यात मदत आली त्याच्या IDच्या ह्याच्यात, तर तिथून त्यानं हँडल केली, म्हणजे किंवा बॅटरीला टच केली किंवा काही केली तर तिथून ते ऑटोमॅटिक बॅटरी टच केल्याच्या तिथून ब्लास्ट झाली असं। अच्छा, मग अशा ब्लास्ट मध्ये मग दादा एकटेच होते का की आणखी सगळे लोक जखमी झाले? नाही, टीम होती ना, एक आणखी जखमी झाला आहे, त्याला मायनर आहे, जास्त नाही आहे। अच्छा, त्याला स्प्लिंटर लागले आहे, पण हाच मधात असल्याच्याने याला त्याच्या हे झाली आहे पायापाशी। हो, आणि एकंदरीत किती लोक असतील, त्या जवान असतील त्यामध्ये? ते मला नक्की माहिती नाही सर, मी विचारलं नाही त्याला तेवढं। काही हरकत नाही, पण तरी टीम 15 ते 20 ची टीम असतेच ते जंगलमध्ये गेल्यावर। बरं, आपण स्वतः सुद्धा आर्मी मध्ये आहात म्हणून कळलंय सर। आपण कोणत्या पोस्टवर आहात? सर मी ऍक्च्युली आता माझा सशस्त्र सीमा बल बॉर्डर फौजमध्ये होतो, पण आता मी ऑन डेप्युटेशन वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मध्ये आहे, मुंबईला आहे माझी ड्युटी। अच्छा अच्छा, तुम्ही दोघंही देशसेवा करत आहात, यासाठी निश्चितच तुमचा म्हणजे आम्हाला सगळ्यांना तो अभिमान आहे। तुम्ही दोघंही लोक देशसेवा करत आहात, त्याबद्दल पूर्ण तालुका, धामणगाव रेल्वे आणि अमरावती जिल्हा तुमच्या पाठीशी उभा आहे सर। महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा।